नमस्कार. शेतकऱ्यांबद्दल सतत असंवेदनशील वक्तव्य करणारे आणि कृषी खात्याला ओसाडगावची पाटीलकी म्हणून संबोधणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जनतेचा रोष लक्षात घेता आणि प्रतिकात्मक आंदोलनांना तेवढेच गांभीर्याने घेणे गरजेचे असताना राष्ट्रवादी युवक अध्यक्षांनी थेट छावा संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण करून राज्यातील गुंडगिरी थांबणार नाही याची पुरेपूर दखल घेतली. शेतकऱ्यांच्या पोरांना झालेली गंभीर मारहाण आणि त्यानंतर संघटनेचा रोष पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राष्ट्रवादी युवक अध्यक्षांचा राजीनामा घेतला. मात्र केवळ त्यांचा राजीनामा घेऊन आम्ही शांत बसणार नाही, तर शेतकऱ्यांबद्दल सातत्याने असंवेदनशील बोलणाऱ्या आणि वागणाऱ्या कृषी मंत्र्यांनाही घरी पाठवा अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे पक्षात याविषयी गंभीर चर्चा सुरू असल्याचं कळतंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्या संदर्भात अतिशय सूचक वक्तव्य करत अजित पवार याबद्दल अंतिम निर्णय घेतील असं म्हटलंय. माणिकराव कोकाटे यांच्यावर बोलताना तटकरे यांनी म्हटलंय की बळीराजा संकटात असताना कृषी मंत्री पदासारखे अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील खाते असणाऱ्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन काम केले पाहिजे. त्यांच्याकडून जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य झाले. पक्ष त्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घेईल असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. काही वेळेला माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय चुकीची वक्तव्ये केली. या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना निश्चित समज दिली. त्यांनी पीक विमा आणि कर्जमाफी संदर्भात जेव्हा वादग्रस्त वक्तव्य केली होती तेव्हाही त्यांना अजित पवारांनी समज दिली होती. काल त्यांनी रमी खेळतानाच्या व्हिडिओवर जो खुलासा केला तोही अत्यंत चुकीचा होता. शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांनी अशा प्रकारे वागणे योग्य नाही अशा शब्दात तटकरे यांनी कोकाटे यांचे कान उपटलेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात एखादा कटू निर्णय घेणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.